अर्थात माझे मित्रमंडळी जे की अनेक वर्ष माझ्याबरोबर आहेत, आम्ही लहानाचे मोठे झालो आहे. सो त्यांना एक कुठेतरी छानही वाटत असतं आय थिंक, की जिच्याबरोबर आम्ही हसलोय, रडलोय, पडलोय, ती आता काहीतरी करते आणि काहीतरी चांगलं करू बघ. रुमानी म्हणून मला एक खूप क्लिअर माइंडेड कॅरेक्टर्स प्ले करायला मिळतात. हेही खूप नशिबाचा भाग आहे. पण राधा हे थोडंसं एन्टायटल्ड कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. दुर्गाची बॅकग्राऊंड प्रचंड वेगळी आहे. ती अतिशय गरीब घरातून आली आहे. तिच्यावरती प्रचंड जबाबदाऱ्या आहेत. मग त्याच्या करिअर बाबतीत सुद्धा असतील किंवा घरच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीजसुद्धा असतील. आणि त्यात एक रिव्हेंजची भावना. त्यांच्याकडे तो थॉट क्लिअर होता की बाबा शेवटच्या एपिसोडला काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि त्यानुसार त्यांनी ती आम्हाला ती गोष्ट सांगितली होती. ती ऐकल्यावर माझं असं झालं की सर मला करायचं आहे, काही होऊन करायचं आहे, कारण ही वेगळ्या पद्धतीची गोष्ट आहे, रिव्हेंज ड्रामा आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघांनी मिळून ही सोसायटी घडवण्याची गरज आहे. ती फक्त एकाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. कलर्स मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते. ह्या मालिकेमधून फक्त मनोरंजन नाही तर छोटा मोठा काय असे ना असं सामाजिक विषय आणि सामाजिक संदेशसुद्धा मिळतो. या सगळ्या वर्दळीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे, दुर्गा नावाची. आणि त्याच मालिकेतले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे. मला रुमाणीपासून सुरुवात करायला आवडेल. जशी संदीप सरांची पोस्ट होती तशी, कसं वाटतंय रे, हे रोजचे प्रश्न नको. म्हणून तुला विचारायला आवडेल, किती भारी वाटतं आपण जे काम करतो त्या कामाला आपण तर घेऊन खरंच खूप एक्सायटेड असतो. पण आपले आई वडील, आपले पालकसुद्धा तेवढेच एक्सायटेड असतात. त्यातल्या तुझ्या मित्रमंडळींची सुद्धा पोस्ट बघितली, किती भारी वाटतं की ह्या सगळ्या जत्रेमध्ये किंवा या सध्या शर्यतीमध्ये त्यांचीसुद्धा साथ आहे तुला. खूप मी स्वतःला ब्लेस्ड मानते की बाबा इतका छान सपोर्ट सिस्टीम माझी तयार आहे बेसिकली. आणि आई बाबा तर कायमच माझ्याबरोबर असतात. आणि नाही म्हटलं तरी की हां असं असं माझं चालू आहे, हे असं एक थोडंसं एक गिव्ह अँड टेक पण असतो की हां अप्रूव्ड आहे ना असं. सो खूप फन आहे. आणि इरेस्पेक्टिव्ह की मी काही करत असेल ते कायम माझ्या पाठीशी उभे असतात. आणि त्यांचं एवढंच म्हणणं असतं की जे करशील ते मनापासून कर आणि गिव्ह इट युअर 100%. सो ते द्यायचा मी प्रयत्न करते. आणि अर्थात माझे मित्रमंडळी जे की अनेक वर्ष माझ्याबरोबर आहेत, आम्ही लहानाचे मोठे झालो आहे. सो त्यांना एक कुठेतरी छानही वाटत असतं आय थिंक, की जिच्याबरोबर आम्ही हसलोय, रडलोय, पडलोय, ती आता काहीतरी करते आणि काहीतरी चांगलं करू बघते. सो खूप छान वाटतं. मला अंबर तुला विचारायला आवडेल, ह्या आधीच्या मालिकेमध्ये सुद्धा आम्ही तुला बघितलं, ह्याच्या आधीची तुझ्या भूमिका बघितल्या, त्याच्यामध्ये ना प्रेक्षकांचा एक दृष्टिकोन बनला की अंबरला आम्हाला याच मालिकेमध्ये किंवा याच भूमिकेमध्ये बघायला आवडतं. एक कलाकार म्हणून किती कस लावावा लागतो की ह्याच्या आधीची जी आम्ही भूमिका निभावली आहे तिला कुठेतरी हातभार नाही लागला पाहिजे, तीसुद्धा प्रेक्षकांच्या तेवढीच लक्षात राहिली पाहिजे. आणि ह्या मालिकेतला हे कॅरेक्टरसुद्धा तेवढंच लक्षात राहिलं पाहिजे. ॲक्च्युली ॲक्टर म्हणून हा नेहमी एक चॅलेंजच असतो प्रत्येकासाठी, की कुठलीही भूमिका संपली की ती संपल्यावरती पुसून टाकून नवीन भूमिका, त्याला एक नवीन अप्रोचनी जायला लागतं. त्यामुळं चॅलेंज आहे, खूप मोठा चॅलेंज आहे, पण शेवटी ते आमचं काम आहे. त्यामुळे ते करायला आम्हाला आवडतं. त्यामुळे ते चॅलेंज आम्ही स्वीकारतो आणि प्रत्येक वेळेला नव्याने सुरुवात करतो, नव्याने गोष्टी हे करतो. बरं, तर मला ना तुमच्या दोघांचे ह्याच्या आधीच्या ज्या भूमिका होत्या ना त्याच्याशी सिमिलर असं ह्या भूमिकासुद्धा आहेत. कारण का जशी तू ह्या आधी एका मालिकेमध्ये स्वाभिमानी, स्वतःचं म्हणणं खरं करणारे, मी बरोबर आहे किंवा एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती चूक आहे अशीच, ह्या मालिकेमध्ये सुद्धा तुझी तशीच भूमिका. आणि तू सुद्धा ह्याच्या आधी ज्या मालिकेमध्ये होता, ज्या मालिकेमध्ये काम केल्यास त्याच्यामध्ये सुद्धा तुझी एक दुहेरी भूमिका बोलण्यापेक्षा स्वतःच्या म्हणण्यावर ठाम राहणार. भले मी राजकारणी वडिलांच्या मुलगा असला तरी मला बाबा प्रोफेशनली मला कॅमेरा, मला फोटोग्राफर वगैरे असं आहे. काय सांगशील एकंदरीत दुर्गा तुझ्यासाठी काय आहे? मला एक तर आधी थोडंसं सांगावं लागेल की आधीची राधाचे मी कॅरेक्टर निभावलं होतं ते नाही म्हटलं तरी हे चांगलं आहे की रुमानी म्हणून मला एक खूप क्लिअर माइंडेड कॅरेक्टर्स प्ले करायला मिळतात. हेही खूप नशिबाचा भाग आहे. पण राधा हे थोडंसं एन्टायटल्ड कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. दुर्गाची बॅकग्राऊंड प्रचंड वेगळी आहे. ती अतिशय गरीब घरातून आली आहे. तिच्यावरती प्रचंड जबाबदाऱ्या आहेत. मग त्याच्या करिअर बाबतीतसुद्धा असतील किंवा घरच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीजसुद्धा असतील. आणि त्यात एक रिव्हेंजची भावना की माझ्या घरच्यांबरोबर ज्यांनी इतकं वाईट केलं त्याला आता मी सोडणार नाही आहे. सो अशी चार्जडअप भूमिका आहे. तिच्याकडे प्रचंड स्ट्रॉंग मोटिव्स आहेत. तिच्याकडे तो स्टँड घेण्याची क्षमताही आहे. तर खूप मजा येते फ्रँकली. कारण जेव्हा मी पहिल्यांदा गोष्ट ऐकली होती आणि ते कॅरेक्टर लक्षात आलं होतं तेव्हाच कळलं होतं की अरे हे कॅरेक्टर जर प्ले करायला मिळालं ना तर मजा आहे. बरं, मला तुला विचारायला आवडेल की
एक प्रेक्षकांचं असतं ना की आम्हाला एखादा कलाकार त्याच परिपक्व त्या साच्यामध्ये बघायला आवडतो. आम्हाला असं असतं की जर मी ह्याला असं बघतो तर आम्हाला तो तसंच आवडतो. ह्याच्या आधीसुद्धा तू आम्हाला उत्तर खरंच दिलंस की कलाकार म्हणून आमच्यासाठी ते चॅलेंजिंग असतं. पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तू या सगळ्या चॅलेंजेसकडे कशा पद्धतीने बघतोस आणि दुर्गा तुझ्यासाठी काय आहे? जसं की याआधी मी जी भूमिका केली गोपाळ गणेश आगरकरांची केली, ती खूप इंटेन्स आणि अशी भूमिका होती जे आपल्या मतांवर ठाम होते. येस येस येस. हे कॅरेक्टर पण अगदी तसं नाही म्हणता येणार, पण कुठेतरी हा याच्या मतांवर, याच्या बिलीफ्सवर ठाम आहे आणि तेवढ्या इंटेन्सिटीला नाही. 2 वेगवेगळ्या काळातली माणसं आहेत ती, पण ते करताना मजा येते. आणि ज्या पद्धतीनं सरांनी आम्हाला ब्रीफिंग दिलं होतं आणि ते डिस्क्राईब केलं होतं कॅरेक्टर, आणि मुळात गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली होती. म्हणजे असं पहिल्यांदा झालं आहे की टेलिव्हिजनला कास्टिंगसाठी विचारताना कोणीतरी गोष्ट सांगितली आणि पूर्ण गोष्ट सांगितली. नुसतं पहिले 50 एपिसोडमध्ये काय होणार आहे असं सांगितलं नाही. त्यांच्याकडे थोडी ब्रीफ नाही दिलं. त्यांच्याकडे तो थॉट क्लिअर होता की बाबा शेवटच्या एपिसोडला काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि त्यानुसार त्यांनी ती आम्हाला ती गोष्ट सांगितली होती. ती ऐकल्यावर माझं असं झालं की सर मला करायचं आहे, काही होऊन करायचं आहे, कारण ही वेगळ्या पद्धतीची गोष्ट आहे. रिव्हेंज ड्रामा आहे जो युजली टेलिव्हिजनला होत नाही, कारण सासभाऊ ड्रामा आपल्याकडे चालतो, पण हा एक वेगळा ड्रामा आहे आणि त्याचा भाग होता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. नाही, खरंच खूप हरड तुर्तास मी इथे थांबतो, पण जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल. सध्याची जी काही परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला सगळेच, फक्त कलाकार नाही तर सगळ्यांना ती परिस्थिती काय आहे, कशी घडते सगळ्यांना माहितीच आहे. एक प्रेक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमचं काय मत आहे स्त्रियांसाठी सुद्धा आणि पुरुषांसाठी सुद्धा? नाही, बिईंग फिमेल मायसेल्फ मला ग्रॅव्हिटी त्याची जास्त प्रखरशाने जाणवते. आणि मला असं वाटतं की जे कलाकार आहेत, ज्यांच्याकडे आवाज आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, त्यांनी तो आवाज उठवला पाहिजे. आणि किती वर्ष फक्त हेच आपण बघत राहणार आहोत की फक्त काहीतरी अशी घटना घडली आहे, अचानक खळबळ माजली आणि नाही जागं झालं पाहिजे. हां, पण त्याच्या पलीकडे जाण्याची खूप नितांत गरज आहे. आमच्याच फील्डमध्ये नाही, प्रत्येक घरातली मुलगी असेल, शाळेत जाणारी मुलगी असेल, बाहेर काम करणारी मुलगी असेल, प्रत्येकांना ही एक सिक्युअर एन्व्हायरमेंट क्रिएट करायची गरज आहे. आणि म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोघांनी मिळून ही सोसायटी घडवण्याची गरज आहे. ती फक्त एकाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. अंबर, तू काय सांगशील? हे ॲक्च्युली हे जे काही होतं आहे ते खूप भयानक आहे. आणि या फील्डमध्ये, एंटरटेनमेंट फील्डमध्ये असून त्याच्यावर आम्हाला भाष्य करता येणं, कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर जाऊन नाही, पण आमच्या कामातून त्याबद्दल काही बोलणं, संदेश देणं, ह्याची आम्हाला संधी मिळते, हे खूप चांगलं आहे. आणि जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं सरांनी की आमची ही गोष्ट तशीच आहे की एका मुलीवर अन्याय झाला आहे, तिच्या घरावर अन्याय झाला आहे आणि त्याच्या विरुद्ध ती आवाज उठवायला बघते, जे की आपल्या समाजात आज ते होणं गरजेचं आहे. आणि सो आमच्याकडनं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे की बाबा हे करू शकतो आपण आणि हे करायला हवं. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इथे थांबतोय. आजपासून तर आपली मालिका सुरू होणार आहे. मी प्रोमो बघतोय. पुढे आपण सेटवर भेटू तेव्हा खूप सारे किस्से असतील तुमच्याकडे आम्हाला सांगायला, तेव्हा खूप सारे आपण गप्पा मारू. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.